नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा मुंबईतील मोठ्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या 2-3 वकिलांना भेटली. त्यांच्याशी सगळी परिस्थिती डिस्कस केली आणि सगळ्यांनी तिला तेच सांगितलं जे देवच्या वकिलानं सांगितलं होतं. तिला डिवोर्ससाठी 6 महिने त्याच्यासोबत राहणं भाग होतं. ती पुन्हा परत ऑफिसला आली. केबिनमध्ये बसून ती विचार करत होती. तेवढ्यात समीर तिच्या केबिनमध्ये आला. काय झालं? भेटलीस वकिलाला? काय बोलले ते? मिस्टर पाटील जे म्हणाले तेच. गाथा एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. म्हणजे? समीर न समजून बोलला. म्हणजे मला त्या डॉक्टरपासून सुटका हवी असेल तर 6 महिने त्याच्यासोबत राहावं लागेल. या 6 महिन्यात आमचं पटत नाही हे सांगून मी डिवोर्स घेऊ शकते. मग? मला तो माणूस एक क्षणही माझ्या समोर नको आहे. तिथे 6 महिने कसं सहन करू? मग यावर काही दुसरा उपाय? नाही, पण एक विचार माझ्या मनात येतोय. कोणता? मी जर त्याला परेशान केलं तर? म्हणजे मला समजलं नाही. त्याला माझा फुल टाईम नोकर बनवलं तर? व्हॉट? समीर शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्यानं माझ्यासाठी घर सोडलं, आता त्याचं कामही सोडावं लागेल. तसंच आपल्या घरातील सगळी कामं त्याला करावी लागतील आणि माझ्यासोबत माझी बॅग घेऊन इथे ऑफिसातही यावं लागेल आणि मी जे जे सांगेल ते सगळं करावं लागेल. आणि तो यासाठी कधीच तयार होणार नाही, बरोबर? समीर बोलला. तेच तर, तो यासाठी कधीच तयार होणार नाही, कारण त्याचं काम त्याच्यासाठी सगळ्यात आधी आणि बाकी सगळं नंतर आहे. फार प्रेम आहे त्याचं त्याच्या कामावर आणि मी तेच बंद करणार आहे. ओके, चांगली आयडिया आहे, समीर बोलला. थँक्यू, गाथा खुनशी हसत बोलली. इकडे स्कूलमधून घरी आल्यावरती सत्यम आणि ग्रीशा त्यांच्या टॉय रूममध्ये खेळत बसले होते आणि अचानक सत्यमला काहीतरी आठवलं. ग्रीशा? काय दादू? सकाळी मी डॅड आणि माऊचं बोलणं ऐकलं. बॅड मॅनर्स असं मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाही, मॉमनं सांगितलं होतं ना? हो ग, पण आता मी तिथेच होतो म्हणून ऐकल्या. काय म्हणाले ते? सगळे तुझ्याबद्दल बोलत होते. माझ्याबद्दल? काय बोलत होते? हेच की हँडसम डेव्हिल ना तुझे डॅड आहेत. व्हॉट? ग्रीशा शॉक होऊन बोलली. येस, म्हणून तर तो तुझ्यासाठी इथे राहायला येतोय. पण माझे डॅड तर तुझे डॅड आहेत ना? डेव्हिल माझा डॅड कसा काय? काय गप्पा सुरू आहेत? तेवढ्यात आशू तिथं आली. ती तिचा फोटोचा अल्बम घेऊन जायला आली होती. आशू माऊ असं म्हणत दोघांनीही तिला मिठी मारली. हे तुमच्यासाठी. आशूनं त्यांना एक एक चॉकलेट दिलं. थँक्यू. दोघांनीही तिच्या गालावरती किस केलं. वाव, अजून एक, ती खुश होत बोलली आणि त्यांनी पुन्हा तिच्या गालावरती ओठ टेकवले. माऊ, दादू म्हणतोय हँडसम डेव्हिल माझे डॅड आहेत. इट्स ट्रू? ग्रीशा बोलली आणि ते ऐकून आशू एकदम शॉक झाली. तुम्हाला कोणी सांगितलं? सकाळी माऊ, डॅड, मॉम सगळे बोलत असताना मी ऐकलं, सत्यम बोलला. हँडसम डेव्हिल माझा डॅड आहे का? सांग ना. ग्रीशानं पुन्हा विचारलं आणि आता आशूला काय उत्तर देऊ असं झालं. ग्रीशा बाळा, या गोष्टी समजून घ्यायला तू अजून फार लहान आहेस. सांगितलं तरी तुला समजणार नाही आणि याबद्दल कुणाशी बोलू नको आणि गाथाशी तर अजिबात नाही, ती रागवेल. आणि यानंतर असं मोठ्यांच्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. तुम्ही गुड बॉय अँड गर्ल आहात ना? आशूनं त्यांना समजावलं आणि मग दोघांनी हो मध्ये मांडो लावली. इकडे संध्याकाळी सगळं नियोजन लावून देव सरपोतदार बंगल्यावरती राहायला आला. डिनरची वेळ झाली होती. सगळे डायनिंग टेबलवर बसतच होते. हॅलो एव्हरीवन, देवनं सगळ्यांना पाहून बोलला. सगळे त्याला आश्चर्यानं पाहू लागले, कारण त्याच्या हातात 2 मोठ्या मोठ्या ट्रॉली सुटकेस होत्या. हँडसम डेव्हिल? ग्रीशा पळतच जाऊन त्याला बिलगली. त्यानं तिला लगेच वर उचलून घेतलं. मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं ना? तो ग्रीशाला बोलला. येस, आय एम व्हेरी हॅपी, ती त्याला मिठी मारत बोलली. हा खरंच आला की? माया बोलली. तसं सांगितलंच होतं त्यानं, समीरही बोलला. सगळे त्याला आश्चर्यानं पाहत होते.
पण कुणीही त्याला ये म्हणून बोललं नाही. अरे वा, डिनर सुरू आहे म्हणजे मी एकदम वेळेवर आलो आहे. मावशी, मीही जेवणार आहे. या बॅगा आत ठेवून आलोच, असं म्हणून देव ग्रीशाला कडेवर घेऊन आणि दुसऱ्या हातानं बॅगा ओढत गाथाच्या बेडरूमकडे निघाला. 1 मिनिट. तेवढ्यात गाथाचा मोठा आवाज आला. देवनं तिच्याकडे पाहिलं. तुम्ही माझ्या रूममध्ये राहू शकत नाही, ती त्याच्या समोर येत बोलली. मग मी कुठे राहू? गेस्ट रूम इकडे जावई बापू, या. वाद नको म्हणून यशोदा मावशी बोलल्या. गेस्ट रूममध्ये मॅक राहणार आहे मावशी, तो उद्या सकाळी येतोय, गाथा बोलली. आणि आता सगळे हा कुठे राहणार या आविर्भावात गाथाकडे पाहू लागले. किचनमध्ये, गाथा बोलली आणि सगळे अजूनच शॉक झाले. मी आणि किचनमध्ये? देवसुद्धा आश्चर्यानं बोलला. होय, इथे राहायचं असेल तर किचनमध्ये राहावं लागेल, नाहीतर तुम्ही जाऊ शकता, गाथा हाताची घडी घालत बोलली. गाथा, पण तो किचनमध्ये कसा राहील? माया बोलली. मोस्टली फुल टाईम नोकर किचनमध्येच राहतात ना ताई, गाथा बोलली. आणि माया अजूनच शॉक झाली. तो या घरचा जावई आहे गाथा, तू त्याला नोकर म्हणतेस? यशोदा मावशी थोड्या रागानं बोलल्या. अजिबात नाही जावई बापू, तुम्ही साहेबांच्या रूममध्ये राहा, यशोदा मावशी बोलल्या. हो चालेल, मायानेही लगेच होकार दिला. माझ्या निर्णयामध्ये कुणी जर काही बोललं तर मी हे घर सोडून निघून जाईल, गाथा यशोदा मावशी आणि मायाकडे रोखून पाहत बोलली. देव फक्त तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होता. गाथा, अगं समीर, तू तरी समजाव तिला. देव किचनमध्ये कसा राहील? तिच्या निर्णयात आपण न बोललेलंच बरं. समीर माया आणि यशोदा मावशीला शांतपणे बोलला आणि मग दोघी काहीच बोलल्या नाहीत. या घरात राहायचं असेल तर माझ्या काही अटी आहेत आणि त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील, गाथा पुन्हा देवकडे पाहत बोलली. कोणत्या अटी? देवनं विचारलं. पहिली अट, तुम्ही माझ्या रूममध्ये राहता कामा नये. दुसरी, इथे राहायचं असेल तर फुल टाईम नोकर बनून राहावं लागेल. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्री डिनरपर्यंत सगळं काम करावं लागेल, तेही कुणाचीही मदत न घेता. गाथा, अगं काही काय, यशोदा मावशी मध्येच बोलल्या. मावशी, अजून माझं बोलून झालं नाही. अजून तिसरी अट, तुम्हाला माझ्यासोबत माझ्या ऑफिसात यावं लागेल, तेही माझी बॅग घेऊन. आणि शेवटची अट, तुम्हाला बाहेर काम करता येणार नाही. म्हणजे? शेवटची अट न समजून देव बोलला. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात ते विसरावं लागेल. व्हॉट? मी डॉक्टर आहे, पेशंटसाठी मला जावंच लागेल, देव बोलला. हॉस्पिटलमध्ये गेलात तर मग इथे पुन्हा यायचं नाही, गाथा खुनशी हसत बोलली. गाथा, हे अति होतंय. तुझ्या स्वार्थासाठी तू कुणाचा जीव धोक्यात कसा घालू शकतेस? माया चिडत बोलली. माझ्या अटी मान्य करा म्हणून मी यांना काही फोर्स करत नाहीये ताई, यांनी खुशाल यांचं कर्तव्य पार पाडावं, गाथा बोलली. समीर, तू काहीच बोलणार नाहीयेस का? माया बोलली. माया, लेट मी हँडल, देव बोलला आणि त्यानं दीर्घ श्वास घेत गाथाकडे पाहिलं. बस एवढ्यासाठी आहेत की अजून काही बाकी आहे? एवढ्याच आहेत, ती नाक मुरडत बोलली. ओके, मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत, तो शांतपणे बोलला आणि सगळे अजूनच शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देवनं सगळ्या अटी मान्य तर केल्यात, परंतु त्या पार पाडणं एवढं सोपं असेल का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.